जास्तीत जास्त प्रयोगशील शेतकरी जर कुठे असतील तर या नाशिक जिल्ह्यात आहे. आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो, एकेकाळी 10-15 वर्ष झाली असतील, या नाशिक जिल्ह्याचा जो आहे कर्जाचा प्लान हा महाराष्ट्रात 1 नंबरचा होता आणि भारतात 2 नंबरचा होता. एवढं या नाशिक जिल्ह्याचं महत्त्व आहे. आणि म्हणूनच जे आहे देशी विदेशी तंत्रज्ञान, अनेक लोक आपण जातो त्या इस्रायलला जातो, बिन पाण्याची शेती कशी करावी. आता आपल्याकडे शब्द आहे बिन पाण्याची हजामत कशी करावी, पण बिन पाण्याची शेती कशी करावी हे सुद्धा तिथे आपल्याला पाहायला मिळतं. मी एका ठिकाणी ज्या इगतपुरीला ज्या हळदीचा प्लांट पाहिला, असं व्हर्टिकल, आणि त्याला किंमत खूप आहे ना, भाव खूप मिळतो आहे. म्हणजे मला असं वाटायचं सांगलीच्या भागातच हळद आणि त्याचे जे काही आहेत जमिनीमध्ये त्याच्यावर प्रक्रिया करणारे जे आहेत मोठे मोठे कुंभ ठेवलेले असतात, पण इथे सुद्धा आहेत आपल्याकडे वेगवेगळे प्रयोग करायला लागलेत लोक. आमचा एक आमदार आहे, त्याच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर डाळिंब आहेत आणि ते सगळं डाळिंबावर चांगला पैसा मिळतोय. मेहनत करायला पाहिजे. नवीन नवीन आलेल्या कल्पना ज्या आहेत त्या वापरायला पाहिजे. आज संत रोहिदास महाराज यांची जयंती आहे. या संतांनी सुद्धा आपल्याला या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये नेहमी मार्गदर्शन केलं. संत सावता माळी तर म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठावा. म्हणजे त्यांनी सांगितलं की ही जी शेतामधली जी काही कांदा मुळे भाजी जी काही शेती आहे तोच माझा विठ्ठल आहे. म्हणजे श्रमाला किंमत देण्याचं काम जे आहे या महाराष्ट्रातील संतांनी सुद्धा केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. सर्वप्रथम जो आहे शेतकऱ्याच्या देठाला हात लावू नका म्हणून सांगणारा राजा हा या महाराष्ट्रात जन्माला आला. शेतकऱ्याला वेगवेगळ्या मदत करणारा, त्यांच्यावर होणारे जुलूम, त्यांच्या जमिनी व्यवस्थितरित्या ज्या कशा नांगरल्या जातील या सगळ्या लहान लहान गोष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज युद्धाच्या बाबतीमध्ये तर अख्खं जग त्यांचा अभ्यास करत आहे. तो भाग वेगळा. राज्य कसं करावं आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आपण काय काय करू शकतो, कितीतरी गोष्टी. महात्मा ज्योतिराव फुले, ज्यावेळेला हे खडक वाचलं आणि इतर जी धरणं बांधण्यात आली पहिल्यांदाच, त्यावेळेला लोक ते पाणी वापरणार. ते म्हणायचे हे शिळं पाणी आहे, हे शिळं पाणी वापरून शेती कशी काय व्हायची. मग महात्मा ज्योतिराव फुलांनी स्वतःच तिथे शेती घेतली आणि वर्षामध्ये 3-3, 4-4 जे आहेत उत्पन्न काढायला लागले आणि मग लोकांचे डोळे उघडले, अरे बापरे. आणि आता पाण्याच्या थेंबासाठी रोटेशन लवकर काय येईना, 2 दिवस आधीच द्या म्हणून आंदोलन होतात पाण्यासाठी. आणि याच्या पुढे मी तुम्हाला सांगतो, अनेक तत्ववेत्यांनी सांगितले, अभ्यासकांनी सांगितलं, पुढचं महायुद्ध हे पाण्यासाठी होणार म्हणून म्हणतात. म्हणून शेतकऱ्यांना सुद्धा पाणी, कमीत कमी पाण्यामध्ये शेती उत्तम कशी करावी याचं शिक्षण झालं पाहिजे. याचं शिक्षण झालं पाहिजे. मला ही चिठ्ठी आली की माझे आमदार अनिल आहेर, मी विचारलं होतं कुठे आहेत, ते बाहेरगावी गेलेले आहेत म्हणून ते आलेले नाहीत. त्यांचे पुत्र जे आहेत दर्शन हे मात्र आलेले आहेत. आणि आज ह्या देशामध्ये सुद्धा 60% लोकसंख्या ही केवळ शेतीवर अवलंबून आहे. आणि आपले शेतकरी आज सुद्धा एवढं अन्नधान्य पुरवतात की आपण पाहिलं की पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक गेले म्हणजे करोनापासून जे सुरुवात झाली आहे मोफत अन्नधान्य देण्याची, ते अजूनही सुरूच आहे. एवढं अन्नधान्य. आणि एवढंच नाही, परदेशामध्ये सुद्धा आपण एक्सपोर्ट करतो आहोत. हे या आपल्या शेतकऱ्यांचं जे आहे कर्तृत्व आहे. शेतकऱ्यांचं कर्तृत्व आहे. एक आहे, आपल्याकडे जरा पाणी आलं की ताबडतोब द्राक्ष करायला पाहिजे, पण अडचणी खूप येतात. आता काहीतरी ते बांगलादेशने बंद झाले अडचणीत आलं, कधी फॉरेनला पाठवलं, त्याच्यामध्ये काही केमिकल सापडले, रिजेक्ट केलं, अशा काही काही अडचणी येतात. वायनरीच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक वायनरी निघतात. ह्या नवीन नवीन गोष्टीमध्ये गेलं पाहिजे. आपले लोक पण आहेत, एखाद्या गोष्टीत पैसे मिळाले ना तर सगळे तिकडेच जातात. कांद्याला भाव मिळाला 4,000 5,000, कांदे, मग झालं कांद्याचे भाव डाऊन.
आणि मग आता तर कांदा कमीच आहे यावर्षी, त्यामुळे भाव वाढले. भाव वाढल्याबरोबर जे आहे निर्यात बंद केली. 40% अगोदर एक्सपोर्ट ड्युटी होती, ते ठीक होतं, तरीसुद्धा शेतकरी खुश होता. पण आता एकदमच बंद केलं. परवाच्या दिवशी मला समजलं की जे आहे बांगलादेश, मॉरिशस आणि 4 देशांना 54,000 टन कांदा हे निर्यात केलं जाणार आहे. थोडासा फरक पडला, पण तेवढा पुरेसा नाही. कमीत कमी आणखी 2-3 लाख टन कांद्याची निर्यात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कांद्याचे भाव जे आहेत ते वरती येणार नाही. आणि त्यासाठी जे आहे आम्हाला जे आहे सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील. आपल्याला सगळ्यांना माहिती आता हे ग्लोबल वॉर्मिंग कधी पाऊस पडतो काय समजतच नाही. आणि पूर्वीच्या आपल्या अभ्यासकांनी जिथे पाऊस पडतो तिथे धरणं बांधली. आता जिथं धरण क्षेत्र आहे तिथे पाऊस पडत नाही, धरणाच्या पुढे पाऊस पडतोय. आता हे असल्या काही गोष्टी व्हायला लागल्या. जेव्हा पाऊस पडायला पाहिजे तेव्हा पाऊस पडत नाही, नको तेव्हा अवकाळी पाऊस धुमाकूळ घालतोय. पूर्वी असं होतं ते नक्षत्र हाती आला आणि अमुक आला आणि तमुक आला, हे असलं काहीतरी होतं ना. ते गेला तर विसरा सगळे, ते आता काही राहिलं नाही. ते कधी पाऊस पडेल आणि काय होईल काही सांगताच येत नाही. मग अशा वेळेला जे आहे नवीन पद्धतीने आपल्याला काय करता येईल, ह्या शेतीमध्ये नवीन बदल काय करता येईल, यासाठी जे आहेत ना अशा प्रकारचे जे आहेत कृषी प्रदर्शनं जे आहेत उपयोगी पडतात. हे पाहायला पाहिजे. त्यांनी सांगितलं की दुसऱ्या ठिकाणी जा बघा हिंगणघाटला काय आहे. आपल्या संस्कृतमध्ये सुद्धा काहीतरी म्हटलेलं आहे असं, केल्याने देशात न पंडित मैत्री सभेत संचार मानवा चातुर्य येतसे फार. तुम्ही जा बघा, बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. सांगितल्याशिवाय सांगण्यापेक्षा बघण्यामध्ये खूप फरक आहे. त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. तिथले लोक, आज अनेक लोक जे आहेत की तुमच्याकडे येऊन तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. हे करा, शेतीच्या बाबतीमध्ये सुद्धा ते मार्गदर्शन करतात. आता या शेतीला जोपर्यंत आपण जोडधंदा देत नाही तोपर्यंत काही खरं नाही. पशुपालन हे महत्त्वाचं आहे. वेगवेगळे कमी खर्चामध्ये कमी पाण्यामध्ये उत्पादन देणारे वाण असतील, कृषी पद्धती असतील, ठिबक सिंचन असेल, याची सुद्धा आपल्याला जोड द्यावी लागेल. असे वेगवेगळे जे आहेत. आणि आता सगळ्या गोष्टी तुमच्या त्या कॉम्प्युटरवर येतात. आणि कॉम्प्युटरपेक्षा तुमच्या मोबाईलवर येत आहे. कुठे काय चाललंय, कुठे नवीन गोष्ट आली, कुठे भाव कमी पडलेत, कशाचे भाव वाढले, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला येतात. देशामधले जगातलं काय आहे हवामान, त्याला तोंड कसं आपल्याला देता येईल हे सुद्धा आपल्याला कळतं आहे. लोकसंख्या वाढतेच आहे. जेवढी लोकसंख्या वाढणार तेवढं अन्नधान्य पाहिजेच आहे. फक्त आपण सगळे एकानं केलं म्हणून सगळे तेच करतात, हे एक मात्र काही बरोबर नाही. वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत अनेक, ह्या जर आपण उत्पादन केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला फायदा मिळतो आहे. नव्या तंत्रज्ञानाची, यांत्रिकरणाची जी आहे आपल्याला जोड द्यायला पाहिजे. हे व्यापारी मेळावे, प्रदर्शन मोठ्या प्रमाणे भरवावेत. कृषी तज्ज्ञांचा मार्गदर्शन आपल्याला घ्यायला पाहिजे, ते घ्यावं. अशा रीतीनं जे आहे वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या कितीतरी योजना ज्या आहेत आपण भारत सरकारच्या आणि राज्य सरकारच्या आहेत, परंतु ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही ही गोष्ट आहे. या सगळ्या योजना ज्या आहेत तुमच्या इथे ज्या फलक लावले पाहिजे. भारत सरकारची योजना ही अशी आहे, राज्य सरकारच्या योजना ह्या अशा आहेत, याचा फायदा घ्या. आणि त्या योजनांमध्ये त्यांना त्या योजनांचा फायदा शेतकऱ्यांना मिळावा म्हणून तुम्ही काम करायला पाहिजे. काम खूप आहे हो या कृषी उत्पन्नामध्ये आणि बाजार समित्यांमध्ये. तुम्ही कराल तेवढंच आहे. दुष्काळाने होरपळलेला शेतकरी राजाला शेती आणि जोड व्यवसाय करण्यासाठी निश्चितपणे अशा प्रकारच्या ज्या आहेत या प्रदर्शनामुळे काहीतरी परत एकदा उभारी मिळेल. कर्जाची जी नियमित परतफेड ज्यांनी केली त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय सरकारचा झाला. सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे आणि टप्प्याटप्प्याने आपण तो देतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत 44 लाख शेतकऱ्यांना 18,500 कोटी आपण कर्जमाफी केली.
भूविकास बँकांकडून 34,700 शेतकऱ्यांनी घेतलेलं जवळजवळ 964 कोटी कर्ज जे आहेत आपण माफ केलं. किती वर्षाचा तो प्रश्न पडला होता भूविकास बँकाचा? कितीतरी वर्ष, 20 वर्ष, त्याच्यापेक्षा जास्त सोडवला आपण तो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत राज्य शासनाने केंद्र शासनाच्या 6,000 रुपयाबरोबर आपल्या 6,000ची भर टाकली. यामध्ये 85,60,000 शेतकऱ्यांना बँक खात्यात राज्याचा हिश्श्याचा पहिला टप्पा 1,725 कोटी रुपये आपण दिले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपयाचं अनुदान सुद्धा आपण दिले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आपण दुप्पट नुकसान भरपाई दिली. आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दुसरं आणखीन एक केलं आपण की सरकार, भारत सरकारचं NDRF, त्याची जी मदत आहे त्या मदतीच्या पेक्षा दुप्पट आणि 2 हेक्टरच्या मर्यादेपेक्षा 1 हेक्टर वाढून 3 हेक्टरपर्यंत जी आहे ती मदत आपण शेतकऱ्यांना करतो आहोत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर आपण अनुदान दिलं. द्राक्ष उत्पादकाच्या हितांची वाईन उद्योगाचं प्रोत्साहन योजना 7 वर्षासाठी आणखी राबवण्याची आपण व्यवस्था केलेली आहे. आपण दीपक गोगाड आणि त्यांचे सहकारी काम करतात. हळूहळूच काम करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेत वरती चढलं पाहिजे. मी सुद्धा म्युन्सिपाल्टीत काम करू, महापौर, आमदार, मंत्री 91ला पहिल्यांदा मंत्री झालो, महसूल मंत्री, तेव्हापासून चालू आहे. विलासराव देशमुखांची आता पुण्यतिथी वगैरे झाली. ते सुद्धा जिल्हा परिषदेतून आले, लहान ग्रामपंचायतीतून लोक आले, राज्यातले अनेक राज्यकर्ते त्यातून आले. एकदम वरती चढण्याचा प्रयत्न करू नका. एकदम जो वरती जातो ना तो एकदम खाली येतो, हे विसरू नका तुम्ही. आणि लोकांमध्ये प्रेमाने बोलत चला. काय दिलं नाही तरी चालतं, प्रेम द्यायला काय हरकत आहे, गोड बोलायला काय हरकत आहे. लोकांना खरंच वाटलं पाहिजे की आपला रक्षण करता आहे, आपल्याला काहीतरी मदत करतो आहे. बाकी काय, पैसे तर सगळेच कमवत आहेत. इकडे पैसा घे, तिकडे पैसा घे, तिकडा पैसा काढ, तिकडा पैसा काढ, याचं लूट त्याचं लूट, काही होत नाही. आगा हो अपनी मौत का कोई बसर नहीं, आगा हो अपनी मौत का कोई बसर नहीं. सामा 100 साल का, मैं सामा 100 साल का, बल्कि खबर नहीं. किती कमवणार, कशासाठी पाहिजे तुम्हाला? 100 गाड्या जरी असल्या तरी गाडी तर एकच वापरणार, 100 बंगले असले बंगला एकच वापरणार. हां, आणि किती खाणार? आता तेवढे पैसे कमवतात, त्यांना खायला सुद्धा मिळत नाही. लाडू खाऊ नका, साखर खाऊ नका, चहा पिऊ नका, योग नको ना तो. हां, आहे का नाही? कशासाठी? हां, म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे, जोडून याद उत्तम व्यवहार आहे, उदास विचार आहे वेच करे. उत्तम वर्तनाने तुम्ही धन जोडलं पाहिजे आणि उदार मनानं जे आहे गोरगरिबांसाठी तो खर्च केला पाहिजे. जो दुसऱ्यांसाठी खपला आयुष्यभर त्याचं नाव राहतं, जो स्वतःसाठी त्याचं नाव नाही राहत. तुम्ही जर मदत केली सगळ्यांना तर आपलं नाव नंतर सुद्धा राहतं. ही सगळे जे आपण हे फोटो लावलेत ना, ह्या प्रतिमा, ह्या सगळ्यांनी जे आहे तुमच्या आमच्यासाठी खस्ता खाल्ल्या, आयुष्य अर्पण केलं, म्हणून त्यांच्या शेकडो वर्षानंतर आपण पूजा मानतो आहोत. असं काय नाही एखादा फार मोठा करोडपती झाला होता, 1000 करोड, आणि त्याचा फोटो आहे का कुठे? म्हणून लोकांसाठी आपण कार्य करूया. स्वार्थामध्ये जो आनंद आहे तो परमार्थामध्ये आहे. जास्त स्वार्थापेक्षा परमार्थामध्ये, त्यागामध्ये जास्त आनंद आहे. मी आज हे केलं, मी आज त्यांच्यासाठी हे केलं, हे तुम्ही सांगू शकता. मी एवढे कमवले हे कोणाला सांगशील? लोक बघतात कोण किती कमवते ते, पण बोलत नसतात ना, आहे की नाही? म्हणून अरे थांबरे, स्टेजवर बसलो, आगे कसं काय बोलू? असो, आपण हा चांगला कार्यक्रम केला.
पुढच्या वेळेला याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम मोठ्या मैदानामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये साजरा झाला पाहिजे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हो, इथे तुम्ही जे काम करता त्याच्यामध्ये पहिल्यांदा आमचे जे हमाल बंधू आहेत, मापाडी बंधू आहेत, शेतकरी बंधू आहेत, त्यांची जी काही सोय असते प्रसाधनगृहापासून ज्या ज्या काही सोयी आहेत त्या असतील तर उत्तम, नसतील तर अधिक प्रमाणावर करा. एवढंच नाही तर इथे मी आणखी तुमच्यासाठी खास शिवभोजन केंद्रसुद्धा मी देतो आहे की जे करून तुम्हाला ह्या गोरगरिबांना जे आहे 5 रुपयात 10 रुपयामध्ये सुद्धा चांगलं जेवण देता येईल. ते सुद्धा मी जेवढं जेवढं आम्हाला करता येण्यासारखं आहे तेवढं आम्ही करतो. आता उद्याच्याच पार्लमेंट, उद्या आमच्या कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आहे. जे धान, जे विदर्भामध्ये आपण भात शेतात धान म्हणतात, त्यांना प्रत्येकी जे आहे फार मोठ्या प्रमाणावर आपण प्रोत्साहनपर अनुदान देणार आहोत. काही कोटी रुपये जे 1600 कोटी रुपये आपण त्यांना देतो. परत या सगळ्या शेतकऱ्यांना वाटून टाकतो. हा जो हे जे सरकार आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादा फडणवीस साहेब उत्तम प्रकारे काम करत आहेत. हे मध्ये असलेले जे प्रश्न जे आहेत हे आरक्षणाचे सुद्धा अतिशय उत्तम रीतीने त्यांनी सोडवले. मराठा समाजाला आरक्षण पाहिजे दिलं, त्यांनी स्वतंत्र आरक्षण दिलं. आता ठीक आहे, काही अडचणी ज्या आहेत, काही लोक का करतात हेच काही समजत नाही. परंतु शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री, आता उपमुख्यमंत्री असतील ना, तर सगळं मंत्रिमंडळ असेल, आम्ही सगळेच जे आहेत ह्या कुणाच्याही हितसंबंधांना आरक्षणाला बाध न येता इतरांना जे काही द्यायचं असेल त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्याच्यासाठी लढाई करण्याची काही आवश्यकता नाही, कायदा हातात घेण्याची काही आवश्यकता नाही. हे शासन जे आहे संवेदनशील शासन आहे, त्याला संवेदना आहेत. तुम्ही जे सांगता त्याचा अभ्यास केला जातोय, त्याच्यावर निर्णय घेतले जात आहेत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी जे आहे एक प्रेमाचं वातावरण ह्या आपल्या ठिकाणी निर्माण व्हावं, सगळ्यांना बंधू भाव जो आहे सगळ्यांमध्ये निर्माण व्हावा. सगळ्या शेतकऱ्यांना ही शेती ही तुमची कृषी उत्पन्न बाजार समिती आपलं एक आश्रयस्थान वाटलं पाहिजे, अशा पद्धतीनं त्यांना मदत करा, एवढंच मी सांगेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण दिलेला संदेश एका कवितेच्या ओळीतून बोलून दाखवतो. जब तक न सफल हो सुख चैन को त्यागो तुम, संघर्ष का यह मैदान छोड़ के कभी न भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यानंतर आभार प्रदर्शन सदृश परिस्थिती काय हे अजून आम्हाला समजली नाही. त्याच्यातून काहीतरी